या कार्यक्रमाचे प्रायोजक साने केअर डायनॅमिक रेमेडी. श्रोतेहो नमस्कार. साने केअर डायनॅमिक रेमेडीज प्रस्तुत डायनॅमिक आयुर्वेद संवाद या कार्यक्रमात तुमचं स्वागत. डायनॅमिक रेमेडीजच्या तज्ज्ञ डॉक्टर मधुरा भिडे मॅडम आहेत माझ्यासोबत. आपण त्यांच्याशीच बोलूयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. पित्ता संदर्भातले अनेक प्रश्न आजच्या भागात सुद्धा आलेले आहेत. हा प्रश्न विचारलाय लातूर इथून उमाकांत पिसे यांनी. मला पित्ताचा खूप त्रास होतो, पित्त वर येतं आणि खूप दिवस हा त्रास होतोय, त्यामुळे रक्त पण खूप कमी झालंय. सध्या माझं HB 7 आहे, तर यासाठी मी काय उपाय करू? सगळ्यात अगोदर उमाकांतना मी असं सांगणार आहे की पित्त कमी करण्यासाठी उपचार केले तर मग पुढचे सगळी जी काही लक्षणं आहेत ती कमी होत जातील. अन्न नीट पचलंच नाही तर अन्नामुळे जे पोषण व्हायला हवं तेच कमी होणार आहे आणि त्यामुळे रक्त सुद्धा नीट वाढणार नाही. आणि पित्त कमी करण्यासाठी असं आपण म्हणूया, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहारातलं पथ्य आवश्यक आहे. मग या पथ्यामध्ये एकदम स्पायसी, खूप तिखट, चमचमीत खाणं जेवढं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवायला हवं. त्याचबरोबर आवश्यक तेवढंच पाणी प्यायला हवं. पाण्याचा अतिरेक सुद्धा करता कामा नये. कांदा, लसूण किंवा आलं हे खूप प्रमाणात खाण्यात येत असेल तर शक्यतो कमी ठेवावं, कारण त्याने लगेच पित्त वाढतं. अशा प्रकारची जर पथ्य केली गेली तर बऱ्यापैकी अन्नाचं पचन नीट होऊ शकेल आणि मग पित्त वाढू देणार नाही. आयुर्वेदानुसार पित्त आणि अग्नी हे दोन वेगवेगळे तत्व आहेत. जर पित्त वाढलं तर अग्नी कमी होतो आणि जर अग्नी कमी झाला तर पित्त वाढतं. हे अगदी प्रामुख्याने दिसून येतं. आता जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला त्या बाबतीत असं सांगेन की जर पित्त वाढलं असेल तर अग्नी कमी होत जातो, म्हणजे अन्नपचन एकदम कमी होत जातं. नुसतंच पित्ताचा स्राव होतो, अन्न तसंच पडून राहतं पित्तासकट आणि मग ते वरवर यायला लागतं आणि वरवर येऊन नंतर कधीतरी ती उलटी व्हायला लागते, भूक लागेनाशी होते आणि मग नको ते पदार्थ आणखीन खाल्ले गेले तर या पित्ताचा जोर वाढत जातो. अशा वेळेस हे पित्त कमी ठेवण्यासाठी आपल्याला पथ्याची योजना करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जर इथे पित्ताचा उद्रेक झाला असेल तर व्यायामाची आवश्यकता भासत नाही. उगाचच व्यायाम करून ते पित्त वाढवण्यात अर्थ नाही. त्यामुळे पित्त खूप वाढलेले असेल किंवा असं वरवर येत असेल तर शक्यतो अगदी हलका व्यायाम म्हणजे सकाळचं चालणं किंवा 10 सूर्यनमस्कार करणं एवढाच व्यायाम पुरतो. त्यापेक्षा उगाच अति व्यायाम करू नये. पण पित्त हे कमी झाल्यानंतर मात्र रोजचा व्यायाम करणं अपेक्षित आहे. तेव्हा मात्र हा हलका व्यायाम नाही तर नॉर्मल जेवढं बळ आहे तेवढं जमेल तेवढा व्यायाम करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आरोग्य आपलं टिकवायचं आहे, परत ते पित्ताचे त्रास होऊ द्यायचे नाहीये. त्याचबरोबर सगळ्यात प्रमुख पदार्थ दही हा बंद ठेवायला हवा, कारण या दह्याने पित्त खूप वाढतं पण त्याचबरोबर अग्निमांद्य निर्माण होतं. त्यामुळे दही बंद ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर थंड पेय नको आणि रात्रीचं जागरण अडवता आलं पाहिजे. रात्रीचं जागरण झालं तर मात्र पित्त अशा प्रकारच्या पेशंट्समध्ये वाढताना दिसून येतं. सामान्यतः रक्त वाढवण्यासाठी आहारीय पदार्थ आपण जर बघितले तर ते उष्ण असतात, गरम असतात, शरीराला कधी कधी सोसत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर गूळ अधिक शेंगदाणे खायची वेळ आली तर ते उष्ण असतात. तसंच खजूर खाण्यात आला तर तो उष्ण असतो. तर मग इथे जर पित्त वाढलेलं आहे किंवा पित्त वाढण्याची टेंडन्सी आहे तर अशा पेशंट्समध्ये रक्त वाढवणारे हे उष्ण पदार्थ चालणार नाहीत. मग आपल्याला वेगळ्या पदार्थांची योजना करायला हवी. आता हे रक्त वाढवणारे वेगळे पदार्थ कुठले त्याबद्दल जाणून घेऊयात. पण तुम्हाला जर डायनॅमिक रेमेडीजच्या तज्ज्ञ डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर फक्त मिस्ड कॉल द्या. आमच्याकडून रिटर्न कॉल केला जाईल. 022 396 90 900 022 396 90 900. डॉक्टर भिडे मॅडम, आता तुम्ही सांगत होतात रक्त वाढवण्यासाठी मग कुठले पदार्थ घेतले पाहिजे? याऐवजी थोडेसे शीत पदार्थ असतात, त्यांचा उपयोग केला तर रक्तवाढीला मदत होते. उदाहरणार्थ राजगिरा, सफरचंद, केळी, आवळा, काळे मनुके. काळे मनुके तर रात्री भिजत घालून सकाळी खाल्ले तर त्याने पित्तावरही विजय मिळवता येतो आणि त्याचबरोबर आपल्याला रक्त वाढवण्यासाठी सुद्धा
सुद्धा मदत होते. बर. आणि औषधांमध्ये बघितलं तर सारिवा ही उत्तम औषधी वनस्पती आहे. हे पदार्थ शक्यतो सकाळी अन्नशापोटी घ्यावे, म्हणजे पित्त कमी होतं आणि त्याचबरोबर रक्त वाढायला सुद्धा मदत होते. चांगली भूक लागली तरच आहाराचं पचन पण व्यवस्थित होणार आहे, हा प्रमुख मुद्दा लक्षात ठेवायला हवा. नक्कीच. बऱ्याचदा भूक लागलेली नसताना सुद्धा केवळ वेळ झाली आहे म्हणून खाल्लं जातं, हो. तर असं अन्न सुद्धा पचत नाही का मग? हो, ही पद्धतच चुकीची आहे. म्हणजे अच्छा. भूक लागलेली असेल तरच जेवणं गरजेचं आहे. भूक लागतच नसेल तर त्या अग्नीचं बळच नाहीये आणि तुम्ही जेवलात तर मग ते अन्न पचणारच नाहीये आणि नको ते त्रास होत राहणार. बरोबर. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय फलटण इथून सचिन कदम यांनी. बाहेरचं जेवलं किंवा ग्रेव्ही जास्त असणाऱ्या बाहेरच्या भाज्या खाल्ल्या की डोकं खूप दुखतं, तर यासाठी काय करावं? प्रश्न खूप छान आहे, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनीच सांगितलेला आहे की बाहेरचं जेवल्यानंतर हा त्रास होतो, पित्त होतं आणि डोकं दुखतं वगैरे. पण सगळ्यात मुद्दा ज्या त्यांनीच सांगितलेला आहे त्याच्यावरच सगळ्यात प्रमुख आधी आपल्याला विचार करायला हवा की हे बाहेरचं जेवणच टाळलं तर मात्र हा त्रास कमी व्हायला मदत होणारच आहे. अनेक वेळा कामांमुळे किंवा प्रवासामध्ये असताना बाहेर जेवण्याची वेळ येते, तर निदान हे जे बाहेरचं जेवण आहे ते वेळेत तरी जेवलं गेलं पाहिजे. म्हणजे साधारण दुपारी 12:30 ते 1:30 मध्ये जेवलं पाहिजे. डोक्यावर सूर्य असताना जेवलात तर अन्नाचं पचन चांगलं होईल, अन्यथा ते पचन नीट होणार नाही. आणि तसंच जर संध्याकाळी जेवायची वेळ आली तर 7-7:30 पर्यंत ते जेवण झालं पाहिजे. आणि हे बाहेरचं जेवणार असाल तर मात्र ह्या वेळा पाळल्याच गेल्या पाहिजेत. अशा वेळेस जर बाहेर जेवण्याची वेळ आलीच तर जेवणात लिंबू हे नक्की असावं. सगळ्या पदार्थांमध्ये त्या लिंबाचा रस घालून घ्यायला हवा, म्हणजे ते अन्न बाधणार नाही. पाणी पिणार असाल तर थोडं कोमट पाण्याची सोय करता आली तर जास्त उपयोग होणार आहे. जेवण झाल्यानंतर ताक घेतलं तर सगळ्यात उत्तम उपयोग होणार आहे, म्हणजे शिरशूल होणारच नाही. कारण जे काही पदार्थ बाहेरच्या जेवणात किंवा बाहेरच्या भाज्यांमध्ये घातले जातात किंवा अधिक तेल आणि अधिक मसाले घातलेले असतात, त्यामुळे ते बाधतं आपल्याला. आणि अशा वेळेस जर ताक प्यायला गेलं तर ताकात क्षार असतात, ज्याच्यामुळे हे सगळं स्वच्छ केलं जातं पोटातून आणि त्याचा वाईट परिणाम होऊ देत नाही. पण एक मात्र खरं आहे की या ताकात मीठ, साखर, मसाले, पुदिने इत्यादी पदार्थांचा समावेश असता कामा नये. हे प्रामुख्याने लक्षात ठेवायला हवं. म्हणजे नुसतं ताक प्यायला हवं, त्याच्यात काहीही न मिसळता. अगदी बरोबर. आणि त्यात हे ताक फ्रीज मधलं थंड असता कामा नाहीये. बाहेर जेवायची वेळ आली तर शक्यतो गोड हे जेवणात असू देऊ नका, कारण का त्याच्याने आणखीन कॅलरीजचं पण वाढ होते आणि त्याचबरोबर ते पचायला अन्न जड पण होतं. शक्यतो रंगयुक्त पदार्थ जर जेवणात असतील तर ते टाळले पाहिजे. जितकं होईल तेवढं हलकंच जेवायला हवं. जेवल्यानंतर लगेच झोपू नये किंवा प्रवास पण करू नये. एक अर्धा तास मध्ये जाऊ द्यावा आणि मगच प्रवास किंवा झोपायची वेळ आली तर झोपावं. रोजच्या आहारात जर डाळिंब किंवा काळे मनुके असतील तर मग अशा वेळेस बाहेरच्या जेवणाने त्रास होत नाही आणि त्यामुळे होणारा शिरशूल किंवा डोकेदुखी पण आपल्याला आटोक्यात ठेवता येतो. जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नये, कारण या व्यायामाने अन्नपचन नीट होणार नाही. अन्नातून जे पोषण अपेक्षित आहे ते सुद्धा होणार नाही. याच सगळ्याबरोबर जर पोट साफ होत नसेल तर ही डोकेदुखी वाढत जाऊ शकते आणि म्हणून या लक्षणाकडे सुद्धा लक्ष देणं महत्वाचं आहे. यासाठी तूप आणि कोमट पाणी किंवा लोणी साखर खाणे किंवा तूप साखर खाणे असे साधे घरगुती जरी उपाय केले तरी पण पोट साफ न होण्याची तक्रार लांब राहू शकते. आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी मी आता सांगितल्या त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी शिरशूल किंवा डोकेदुखी लांब ठेवता येईल. अच्छा मधुरा मॅडम, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. टीप आपण जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्हाला जर डायनॅमिक रेमेडीजच्या तज्ञ डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर मिस कॉल द्या 022-396-90-900. पुन्हा एकदा 022-396-90-900. मॅडम, जाता जाता आजची टिप काय सांगणार आहात? ज्या सीझनमध्ये जी फळं आपल्याकडे भारतात उगवतात ती काहीही न लावता, म्हणजे मीठ, साखर वगैरे न लावता दिवसाच किंवा भुकेच्या वेळी खाल्ली गेली तर त्याने आपले आरोग्य टिकवता येते. फक्त ही फळं रात्री किंवा जेवल्यानंतर खाऊ नये. अच्छा, फळं त्यांच्या आहे त्या स्वरूपात त्यांना काहीही न लावता खाल्ली गेली पाहिजेत. ही महत्वाची टिप आज मधुरा भिडे मॅडमनी आपल्याला दिली आहे. श्रोते हो, डायनॅमिक आयुर्वेद संवाद या कार्यक्रमात आज इथं
थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, पित्तासंदर्भातील तक्रारींसाठी संपर्क करा. मिस कॉल द्या. आमच्याकडून रिटर्न कॉल केला जाईल. 022 396 90 900 022 396 90 900. या कार्यक्रमाचे प्रायोजक साने केअर डायनॅमिक रेमिडीज.